मोठा अंतर पडेल। आणि ज्या रीतीने मी या झोपडपट्टीचा आवाज बुलंद करतोय आणि सरकार दरबारी तो आवाज काढून मी उपेक्षिताला न्याय देतोय, तो न्याय मी देऊ शकणार नाही। म्हणजे तुम्हा आम्हा गोरगरिबांसाठी त्यागोमय भूमिका देखील मोठ्या दिमागदार वृत्तीनं पार पाडणारा नेता तुम्हाला आम्हाला मिळाला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, या देशाच्या चळवळीमध्ये आदरणीय भगवानराव वैराट साहेब असतील, नायर साहेब असतील, अशी जी आणखीन काही उरलेली फळी आहे जे पॅंथर्स म्हणून लढताय, ज्यांचं तळागाळात नाव आहे। आणि लक्षात ठेवा, जो आज तृतीय पंथांना जो अनुभव आलेला आहे, जो आज उपेक्षित वर्गातल्या फाटक्या झोपडीतल्या माईला अनुभव आलेला आहे, जो माझ्यासारख्या तरण्या पांड आंबेडकरी आवाजानं पेटून उठलेल्या तरुणाला जो आज न्याय मिळालेला आहे, हा खऱ्या अर्थानं हे पॅंथर्स आज रोजी जिवंत आहेत म्हणून न्याय मिळाले। म्हणून मला मगाशी बोललेले एका ताईंचं फार आठवलं। ताई आमच्या जाधव ताई बोलल्या की आमच्या रक्ताचा एक एक थेंब आणि आमच्या जीवनाचा प्रत्येक हिस्सा साहेब तुम्हाला मिळाला पाहिजे। साहेबांना तर मिळायच पाहिजे। मी तर म्हणतो जितके असंख्य निस्वार्थ मनाने या महाराष्ट्राचा लढा उपेक्षितांसाठी लढतायत त्या सर्वांना आमचं रक्त देण्याची आमची तयारी आहे। तर आम्हाला हा महाराष्ट्र तुमच्यातच पाहायचा आहे, कारण तुम्ही जगला, तुम्ही राहिला, तुम्ही टिकला तरच हा महाराष्ट्र टिकेल। आणि जर हा महाराष्ट्र टिकला तरच तुमच्या आमच्यातली झोपडीत राहणारी माई त्या असलेल्या 3 दगडाच्या चुलीवरती आनंदाने आणि शांततेने आपली भाकर चूल मूल सांभाळू शकेल। नाही तुम्हाला आम्हाला वाचवणारा आता कुणी उरलेलं नाही, आणि जे वाचवणारी उरलेले आहेत त्यांना जर आपण गमावलं तर आपल्या हातात काही उरणार नाही। त्यामुळे निश्चित मनानं ताई तुम्ही 25 वर्ष जर संघटनेबरोबर केले असतील तर एक छोटीशी कथा आठवली ती साहेब सांगून मी बंद करेन। एक वाटसरू चालत होता, म्हणजे ती ताई होती कदाचित, आणि त्या ताईच्या डोक्यावर एक गाठोडं होतं। ते गाठोडं असं उन्हात रखरखत्या घेऊन ती चाललेली होती आणि ती रखरखत्या उन्हात चालत असताना ताईला जाताना एक झाड दिसलं। पहिलं झाड होतं कळकाचं, आणि त्या कळकाच्या झाडाखाली ताई म्हणली पुढे भरपूर गरगरीत दिसतं हिरवगार, पण मी मात्र हिरव्यागार गरगरीत सावली खाली जाणार नाही, तर मी कळकाच्या झाडाखाली थोडा विश्राम करेन। मात्र ताईच्या मागून एक वाटसरू परत आला। तो म्हणला काय वेडी बाई येई, या कळकाच्या झाडाखाली सावली असते का? किती तुरळक सावली असते। तो पुढे म्हणला ही झोपू दे म्हणलेला, आणि तो पुढे गटोळं घेऊन गेला आणि पुढे असं मस्त हिरवगार आंब्याचं झाड त्याला मिळालं।